छठा दिन है। छठे दिन का यह पहला मैच खेला जा रहा है, आनंदी वॉरियर वर्सेस इक्का लॉयंस। इक्का लॉयंस के खिलाड़ियों ने आज सवेरे कमाल कर दी है। बहुत बड़े खिलाड़ियों को इन्होंने पैवेलियन का रास्ता दिखा दिया, जबकि मैं आपको बता दूं केवल 6 रनों पर 2 शानदार विकेट चले गए। दूसरा ओवर चल रहा है और इस ओवर का अगला गेंद लेकर तैयार है यहां पर गेंदबाज पुष्कर। पुष्कर ने यहां केवल 1 रन देते हुए 1 विकेट लिया है। दूर जाने वाली गेंद के साथ में छेड़खानी करने का प्रयास किया और इस तरह से यहां पर एक डॉट बॉल। बढ़िया गेंद वाइड होगी, ऑफ स्टिक के ज्यादा बाहर लेग स्टिक के ज्यादा बाहर निकली और इस तरह से और 1 रन का यहां पर बेनिफिट आनंदी वॉरियर के लिए। कल आनंदी वॉरियर ने काफी धूम मचा रखी थी। ये गेंद बढ़िया और हुई गलती को यहां पर इन्होंने रिपेयर किया, कोई रन नहीं दिया और इसी के साथ केवल 3.5 रन प्रति ओवर के हिसाब से आनंदी वॉरियर को बनाने का अवसर दे रही है इक्का लॉयंस। सुधांशु अपना दूसरा ओवर पूरा कर रहे हैं। पहले ओवर में केवल 5 रन दिए थे, 1 विकेट लिया था। बढ़िया गेंद और 1 रन के लिए निकल पड़े। क्या शतरक्षण है कि यहां पर कहते हैं कि उम्मीदों पर दुनिया कायम होती है और अभी भी उम्मीदें लगा कर रखी है काफी हद तक। अच्छा स्ट्रोक, हवा से गेंद, शतरक्षक नीचे और यहां पर अलविदा करने से पहले बहुत बेहतरीन खेल करती नजर आ रही है इक्का लॉयंस और यहां पर विकेट जाता हुआ, क्योंकि यहां सुधांशु को दूसरी विकेट मिल रही है। केवल 6 रन देकर 2 विकेट इन्होंने अपने खाते पर जमा किए हैं और आज यहां पर यह पहला मैच काफी रोमांचक होने की संभावना। नए बल्लेबाज के रूप में मैदान पर जा रहे हैं प्रथमेश जा रहे हैं। प्रथमेश सीधी खेली गई गेंद, कोई रन नहीं मिलेगा। प्रथमेश को अभी अपना खाता खोलना बाकी है। छह दिनों से बहुत ही खूबसूरत मुकाबले यहां देखे गए, लेकिन कल रात का जो मुकाबला था आनंदी वॉरियर्स का, इन्होंने बहुत आनंद प्रदान किया सारे दर्शकों को। फुल टॉस बनाने की कोशिश, लेकिन स्लोअर कर दिया इसका। ऑफ स्टिक के बाहर गेंद, बढ़िया नफीतुली गेंदबाजी कर रहे हैं सुधांशु तांबोली। और यहां और एक अच्छी गेंद। 3 ओवर में केवल अब तक 9 रन बने हैं, 1 गेंद आनी बाकी है और सुधांशु फिर से एक बार अपना स्पेल पूरा करते हुए 7 रन देकर 2 विकेट। पटकी हुई गेंद, क्षेत्ररक्षक पीछे है, विकेट कीपर जाना चाहते थे लेकिन नहीं। 8 रन देते हुए इन्होंने अपना स्पेल पूरा किया, 2 विकेट्स लिए हैं और यहां
बहुत ही खूबसूरत शुरुआत किया है एक्का लॉयंस ने, और एक्का लॉयंस यहां आज केवल 3 ओवर में 10 रन देता हुआ नजर आ रहा है। दोनों ही प्रारंभिक गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की है। क्या गेंदबाजी में परिवर्तन है? पुष्कर, भूषण जी, अच्छा स्ट्रोक मिड विकेट की दिशा में खेला गया। 2 के लिए दौड़ेंगे। जी हां, 2 रन पूरे। आनंदी वॉरियर का प्रयास रहेगा कि सारे के सारे मुकाबले जीतकर आप सेमीफाइनल में प्रवेश करें। भूषण की गेंद, अच्छी गेंद, उतना ही अच्छा शतरक्षण। पॉइंट की दिशा में थोड़ा सा मिसफील्ड हुआ और नतीजा यहां पर बैकअप बराबर नहीं था। 1 रन का और इजाफा। इस गेंद पर 2 रन आए हैं। श्रीनिवास कुलकर्णी काफी मंजे हुए खिलाड़ी हैं। इन्हें पता है कि कब किस तरह से खेल करना है। लाइव टेलीकास्ट करने वाली टीम कवर्स की दिशा में खेली गई गेंद सीमा रेखा के पास जा रही है और ये 4 रन आएंगे। यह सवेरे का पहला खूबसूरत चौका जो कि श्रीनिवास के बल्ले से आया है। 4 रन। स्कोर जाकर रुका है 18 पर। दूर रह गए गेंद से। 1 रन जरूर मिलेगा। दूसरे के लिए मना किया है। श्रीनिवास को पता है कि कब किस तरह से, कौन से गेंदबाज को किस तरह से खेलना है। दिन रात के मुकाबले हैं। अच्छा स्ट्रोक सीधा खेला है, जबकि वहां पर लॉन्ग ऑफ से शतरक्षक गेंद को वापस करेगा तब तक 1 रन आसानी के साथ जुड़ जाएगा। स्कोर जाकर पहुंचा है 20 रनों पर। 3 विकेटों का नुकसान और चौथे ओवर की आखिरी गेंद लेकर तैयार गेंदबाज भूषण कुलकर्णी। बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, गेंद लॉन्ग लेग की दिशा से सीमा रेखा के बाहर करने का प्रयास था, लेकिन वाइड करा दिया अंपायर ने। गेंद बल्ले से नहीं टकराई। ओहो, बढ़िया गेंद, पूरी तरह से बीट किया और इसी के साथ में यहां 4 ओवर की समाप्ति। 21 रन, 3 विकेटों का नुकसान। दोनों अंपायर काफी अहम भूमिका अदा करें। लगभग 21 रन, 3 विकेटों का नुकसान और यहां पर 5वें ओवर का आरंभ होने जा रहा है। दोन्ही पंचांनी या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे। कुणाल जोशी को बुलाया जा रहा है शायद। इनका यह पहला ओवर है कुणाल का। ओ हो, आज तो बड़े दिल से खेल रहे हैं एक्का के खिलाड़ी। खूबसूरत गेंदबाजी। 5वां ओवर चल रहा है और एक दूसरी अच्छी गेंद। प्रथमेश सोनटक के
मैदान पर है, जिन्होंने यहां पर 6 गेंदें खेली, 3 रन बनाए हैं। और श्रीनिवास, जिनके ऊपर पूरा पूरा भरोसा है, वो अब स्ट्राइक लेंगे। बढ़िया गेंद, लेकिन बाहर जाने वाली, लेग स्टिक के। अंपायर का इशारा वाइड का। हवा में खेली है गेंद, दूर तक जा रही है गेंद सीमा रेखा की तरफ, और यहां ये 4 रन आ रहे हैं। ये श्रीनिवास के बल्ले से आता हुआ दूसरा चौका, क्योंकि ये 4 रन इनका स्कोर 16 पर ले जाएंगे। इनका स्कोर 16। सत्ताईस पर 3। ओह, अंदर जाने वाली गेंद। ब्लॉक होल करने का प्रयास था, यॉर्कर करने का प्रयास, लेकिन वहां पर चुस्त थे, अपनी निगाहें पैनी थी, और इन पैनी निगाहों से श्रीनिवास ने वहां पर 2 रन अपने खाते पर इकट्ठा कर लिए। इनका स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 18 रन कुल स्कोर बना है। 29, 3 विकेटों का नुकसान। कवर्स में जाने वाली गेंद यहां 30 रन बना देगी, जबकि 5 ओवर की समाप्ति होगी। हमने कहा कि लगभग 5 ओवर में 30 या 36 या 28 रन बनते रहे हैं, लेकिन उसके बाद में स्कोर जो तेजी से चलता है वो 90 तक गया है, और 90 रन को चेसिंग करना काफी मुश्किल रहा है इस मैदान पर। आणि 6व्या षटकाला प्रारंभ होतोय। सोमेश गोलंदाजी करण्याकरता आहेत 6वं षटक घेऊन। त्यांचा चेंडू तटवलाय जोरदार, क्षेत्ररक्षण तितकंच उत्तम, केवळ 1 धाव काढायची होती, पण मात्र दुसऱ्या धावेकरता श्रीनिवासने सांगितलं जर धावा बनत असतील तर सोडायचं का, आणि अशा पद्धतीने या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना दिसते 32 वर। चांगला फटका, चेंडू सीमारेषेकडे जातोय, आणि या 4 धावा पुन्हा येत आहेत। श्रीनिवास आज मात्र श्रीनिवासचा दिवस आहे कदाचित, कारण काल ज्या पद्धतीनं
कन्नड एक्सप्रेस खेळलं. आज श्रीनिवास सूत्र आपल्या हाती घेतोय. पूर्णपणे बोल्ड केलं त्यांनी त्याला आणि जशी संधी मिळाली सोमेश चंद्रला त्यांनी मात्र चंद्र दाखवला. दिवसा तो उत्तम गोलंदाज फलंदाज श्रीनिवास तंबूत परततोय. सोमेश चंद्रचा उत्तम चेंडू आणि त्यावर मात्र त्याने फसवलं श्रीनिवास सारख्या उत्तम खेळाडूला आणि तंबूचा रस्ता दाखवला. प्रफुल्ल नागापूरकर येतोय मैदानावर. सोमेशने ज्या पद्धतीने खेळ केला त्यांनी 16 चेंडूत 25 धावा केल्यात, त्यात 3 चौकार सामील होते. आणि आता याच्यानंतर नवीन फलंदाज प्रफुल्ल काय करतोय ते बघूया. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण मात्र त्याच ठिकाणी उत्तम शतरक्षण. सोमेश चंद्रने 6 धावा दिल्यात पण एक गडी बाद केलाय. एकूण धाव संख्या 36. फुलटॉस हवेत, शतरक्षक बघतायत किती धावत आहेत ते. चेंडू अडवण्यात मात्र अयशस्वी ठरले आणि चेंडू सीमारेषा ओलांडून जातोय आणि या 4 धावांनी धाव संख्या 40 वर जाऊन पोहोचते. प्रफुल्लच्या फळीतनं आलेला हा पहिला चौकार. 2 चेंडू खेळलेत, 1 चौकार आणि 4 धावा. हा आणि एका पाठोपाठ एक गडी बाद होताना दिसत आहेत. प्रफुल्ल कॉट बिहाइंड. प्रफुल्लला मात्र पाहिजे तसा खेळ करता आला नाही. केवळ 4 धावा काढून बाद होत आहेत आणि प्रथमेशच्या जोडीला जातोय तो नवीन फलंदाज भाले. संकेत भाले नवीन फलंदाज आहेत आणि धावा 39. 6 षटकाचा खेळ संपलाय. तळाच्या फलंदाजांना पहिल्यांदाच फलंदाजी करण्याची संधी मिळते आनंदी वॉरियर्सच्या. प्लीज पाडळकर येत आहेत गोलंदाजी करण्याकरता. एक चांगला फटका, तितकंच उत्तम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दोघांमधलं समन्वय, ताळमेळ चांगला. आज पहाटेपासून क्रिकेटचे वारे वाहताना दिसत आहेत वाईट आणि आज मात्र ठरतील ते कुठले संघ असतील की जे सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. त्याआधी 2 संघांनी ऑलरेडी सेमीफायनलला प्रवेश केलेला आहे. आणि या ठिकाणी 2 धावा जमा करण्यामध्ये यशस्वी ठरलेत ते फलंदाज. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 वर. 43 वर माफ करा. ये
बहुत ही खूबसूरत मुकाबले हैं और आज का ये मुकाबला काफ़ी तगड़ा होने की संभावना है। जहां तक का सवाल है कि आनंदी वॉरियर थोड़ा पीछे चल रहा है आज, वरना इस टीम ने काफ़ी धूम मचा रखी है। प्रतियोगिता में ये क्वालिफाई होने वाली टीम है। कोणी मैदान केवळ एका धावेकरता धावलेले आहेत आणि एक धाव जमा होताना दिसते या ठिकाणी ओंकार तांबोळीच्या खात्यावर। संकेत भालेला मात्र अजून आपलं खातं उघडणं बाकी आहे। एकूण धाव संख्या 44, 6 गडी बाद आणि 7व्या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन तयार होत आहेत गोलंदाज केतन पाडळकर। ब्राह्मण प्रीमियर लीग सीझन 5 आणि उत्तम आयोजन त्याकरता अनेकांचे मोठे हातभार लागलेत या स्पर्धेकरता आणि या स्पर्धेतनं एकात्मता आणि ब्राह्मण समाज संघटित करण्याचं एक सुंदर कौशल्य क्रिकेटच्या माध्यमातून। सुंदर चेंडू बीट केला आणि इथे मात्र षटक संपते। षटक क्रमांक 7, धावा केवळ 45 आणि त्यांचा करंट रन रेट आहे तो 6.43 चा। साधारणपणे स्कोर 70च्या आसपास जाईल अशी अपेक्षा वाटते, पण हा अंदाज लावला जातोय। कुठला फलंदाज केव्हा काय किमया करून जाईल ते मात्र अनिश्चित असतं आणि त्यावर मात्र क्रिकेट चाललेलं असतं। आज मी दोन्ही संघांना धन्यवाद ज्ञापन करेल, कारण दोन्ही संघांनी अगदी वेळेच्या आत सामना सुरू करण्यात सहकार्य केलेलं आहे। पंचांचा इशारा येतोय फलंदाजी करण्याकरता पॉवर प्ले आणि यात केवळ 3 खेळाडू हे 30 यार्डच्या बाहेर असतील, बाकीच्यांना आत राहणं अनिवार्य आहे। लावत गेलेत, एक धाव निश्चित मिळेल। त्यांनी जोरकस धाव घेतली, केवळ एक धाव आणि धावा होत आहेत त्या 46। हलका स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू येतोय। दुसऱ्या धावेकरता पावलं बाहेर काढली होती, पण मात्र नकार दिला की वहां पर चले जाओ उनके साथ। हमें खिलाड़ियों का नाम जरूरी है। बेहतरीन स्ट्रोक, जबकि लॉन्ग ऑफ की दिशा में खेली जाने वाली गेंद केवल 1 रन देकर जा रही है। यह पावर ओवर है और पावर ओवर में बल्लेबाज को ज्यादा से ज्यादा रन इकट्ठा करने का अवसर दिया जाता है। बैकफुट चले गए, गेंद लेग स्टिक से बाहर और नतीजा वाइड। या षटकानंतर केवळ 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल। धावा अजूनही 50च्या आसपास, 50 त्यांनी अजून क्रॉस केला नाही। 49 धावा वाइड आणि या धावा होत आहेत 50। 50 runs completed by Anandi Warrior after 7.3 overs and 6
Wicket is gone now. बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास है, क्या दो ले लेंगे? जी, कदम बाहर निकाले, पीछे खींचने पड़ेंगे, वरना हम पहले ही दूध से जले हैं, छाछ भी फूंक कर पीना पड़ेगा, वरना यहां पर नुकसान होने की संभावना। सर ओहो, क्या बात है! मिडिल स्टिक से गेंद उड़ती हुई सीधी विकेट कीपर के दस्तानों में जाकर समा गई। यहां पर कोई रन नहीं, स्कोर अभी भी 51। 13 गेंदों का खेल बाकी रह गया है। संकेत और ओंकार ने 4-4 गेंदों में 3-3 रन बनाए थे और अब यहां 1 रन का इजाफा और इसी के साथ पावर ओवर की समाप्ति। पावर ओवर में केवल 7 रन आए हैं और यहां जब 8 ओवर कंप्लीट हो रहे हैं, स्कोर है 52, 6 विकेटों का नुकसान। फ्रेंचाइजी ऑनर मिस्टर विशाल पराशर गेंदबाजी करने के लिए आए हैं। विशाल 9वां ओवर फेंकने के लिए तैयार। 52 रन बने हैं। विशाल की गेंद लपेट कर मारने का प्रयास, बाहर कदम निकाले और इतना आसान नहीं है। और 9वें ओवर में पराशर की गेंद को जिस तरह से खेला है, केवल 1 रन मिलेगा। वाइड, हवा में गेंद है, शतरक्षक जहां तक के सवाल है दूसरे के लिए दौड़ गए। जान बची लाखों पाए। हालांकि यहां पर आउट कराने के लिए काफी मौका था, लेकिन इसे विकेट कीपर कन्वर्ट नहीं कर पाए। पराशर फिर से एक बार गेंदबाजी के मार्क पर। क्षेत्ररक्षण में थोड़ी तब्दीली है। पराशर ओमकार के लिए बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास। क्षेत्ररक्षण बिल्कुल सही लगाया है, केवल 1 रन मिलेगा और अब वो गलती नहीं होगी जो पहले हुई थी। स्कोर बना है 57, 6 विकेटों का नुकसान। ये थोड़ा कम स्कोर है। सीधा स्ट्रेट ड्राइव खेलने का प्रयास था, दूसरे के लिए दौड़ पड़े हैं। ओ, यहां पर फिर से बच गए। गेंद हाथ में नहीं आ रही पराशर जी के, और विकेट कीपर के अगर हाथ में गेंद आती तो यहां 2 विकेटों का नुकसान जरूर होता था, लेकिन ऐसा हुआ नहीं है। स्कोर लगभग 60 के करीब और यहां साफ साफ आउट हो गए और इसी के साथ में 7वां विकेट का पतन, जबकि 9वें ओवर की समाप्ति पराशर द्वारा। अब 7वें ओवर के लिए 7वें विकेट के रूप में कौन जा रहा मैदान पर, देखें। 8वें विकेट के रूप में
पार्थ अंदर जा रहे हैं, ओंकार आउट हुए हैं। आखरी 6 गेंदे। दोन्ही पंचांचं कौतुक। 45 मिनिटाच्या आत आपण ही इनिंग संपवतायत। यात सहकार्य दोन्ही कर्णधारांचं उत्तम आपल्याला। सध्या महाराष्ट्राच्या संघामध्ये ज्यांची वर्णी लागते ते दोन्ही बंधू या ठिकाणी आहेत। श्रीनिवास आणि श्रीवत्स यांचे आजी आणि आजोबा खास त्यांच्या लेकरांचा खेळ पाहण्याकरता, नातवांचा खेळ पाहण्याकरता आज या ठिकाणी उपस्थित। त्यांचं मनपूर्वक स्वागत। कुटुंब रंगलंय काव्यात असं आपण पाहिलेलं आहे, पण मात्र आज हे कुटुंब क्रिकेटमध्ये रंगताना दिसतंय आणि आपल्या नातवाचा खेळ पाहणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे। जी धन्यवाद। नगरला एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना बाबांसारखे जे ग्रस्त मिळाले त्यांना विचारलं की आपण कोण। त्यांची मुलगी 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत होती आणि त्यांनी सांगितलं की मी नरिमन कॉन्ट्रॅक्टर, भारतीय संघाकरता खेळलेला माणूस गॅलरीमध्ये बसलेला होता आणि बाबा मात्र आज नातवाचा खेळ पाहण्याकरता या मैदानावर उपस्थित आहे। खरं तर त्यांच्याकरताही भाग्याचा क्षण आहे की सर आपली तिसरी पिढी या मैदानावर आहे। अच्छा, हवेत चेंडू, खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र झेल सुटलेला आहे। श्रीवत्स आणि श्रीनिवासचे वडील सांगतायत की आजी ICU मधनं बाहेर आलेले आहेत। आईंकरता जर्मनीची एक म्हण आहे, मैदानं असतील तिथे दवाखाने नसतील आणि जिथे दवाखाने असतील तिथे मैदानं नसतील। आणि आपण मैदानावर आलेला तर आता दवाखान्यात जाण्याची गरज नाही, कारण आपला नातू मात्र फिटनेस सर्टिफिकेट देतो या ठिकाणी। धन्यवाद। आणि याबरोबरच इनिंग खेळाडू आउट झालेला आहे। 8वे गडी बाद झालाय। धावा खूप कमी आहेत। बलराज ऑलराऊंडर खेळाडू आहे। ज्या ज्या वेळेस बलराजच्या हातात चेंडू दिला या स्पर्धेमध्ये त्याने विकेट्स घेतलेल्या आहेत। विकेट टेकर म्हणून त्याला पाहिलं जातं आणि याबरोबरच एक विकेट जाते आणि 9 गडी बाद होत आहेत। त्यावेळेस एकूण धावसंख्या 71 आणि याबरोबरच इनिंग संपते। जेव्हा एका लायन्स या ठिकाणी फलंदाजी करण्याकरता येतील त्यावेळेस त्यांना लक्ष्य असेल, टार्गेट असेल ते 72 धावांचं। या 72 धावा कशा होतात हे सांगण्याकरता आम्ही पुन्हा आपल्याबरोबर जुळूया। तोपर्यंत आपल्याला परत घेऊन जातोय। धन्यवाद। स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत। सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू। स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत। सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू। स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत, अनुभवांची। चल चले दिले आसमां के तले, सैर दुनिया की कर ले, आजा चल चले। झूमे हम दुनिया के सबसे हंसी इन नजारों में, देख
स्मिता हॉलिडेज, सुनहरी यादों का सफरनामा। चल घड़ी के कांटे को कुछ दिन भुला देंगे, अपनों में बांटे खुशी। और इस तरह से यहां पर मैच का दूसरा हिस्सा शुरू हुआ है। ये खूबसूरत मैच होने की संभावना है क्योंकि इनके पास काफी बेहतरीन गेंदबाजों का काफिला है, लाइन लगी है। अनिकेत देशपांडे, बड़ा स्ट्रोक, दोनों के बीच में से गेंद सीमा रेखा की तरफ जा रही है। और जहां तक के सवाल है, इस दरमियान रन काफी तेजी से इकट्ठा कर लिए दोनों बल्लेबाजों ने। आपका टारगेट है 57 गेंदों में 67 रन बनाने हैं आपको जीत के लिए, और अब तक 5 रन इकट्ठा कर लिए हैं। शाम के मुकाबलों में काफी तादाद में दर्शक यहां पर उपस्थित रहते हैं। फिलहाल
बड़ा स्ट्रोक, और वहां फिर से एक बार शतरक्षक तैनात है मिड विकेट की दिशा से। सीधी खेली गई गेंद, स्ट्रेट ड्राइव, गेंद जा रही सीमा रेखा की तरफ। इनके कदम कह रहे कि गेंद सीमा रेखा पार कर गई 4 रनों के लिए। कि मौत से किसकी यारी है, पहले आपकी तो अब हमारी बारी है। इक्का लॉयंस कह रहा है कि ये भी शानदार खेल के लिए तैयार। भटकती हुई गेंद, अंपायर के नियमों के अनुसार वाइड। गेंद सही सलामत, 1 रन का इजाफा, स्कोर जाकर पहुंचा 11 पर। शंतनु गेंदबाजी कर रहे पहली ओवर के लिए, अच्छे रन आए हैं 11। फिर वाइड 12। रन और गेंदों में सिर्फ फासला 5 रनों का है। 55 में 60 चाहिए। पटकी हुई गेंद, बड़ा स्ट्रोक, गेंद आसानी के साथ में उठाकर वापस किया है। पहली ओवर की समाप्ति पर 13 रन, यह अच्छा संकेत है यहां पर इक्का लॉयंस का। शंतनु नांदेड़कर आपने 1 ओवर किया और 13 रन दिए हैं। मैंने बलराज जब बल्लेबाजी के लिए आए थे तब मैंने कहा था कि वन ऑफ द विकेट टेकर पर्सन इन दिस टूर्नामेंट। क्या बलराज वो सिलसिला जारी रखेंगे, ये तो समय तय करेगा। फिलहाल बलराज सामने के छोर से गेंदबाजी करने के लिए तैयार। देखिए यहां पर हवा पश्चिम से पूरब की तरफ चलती है, और जब भी यह हवा चलती है और स्ट्रोक लगता है तो गेंद बड़ी तेजी के साथ में सीमा रेखा लांग जाती है। हल्का सा स्ट्रोक, 1 रन मिलेगा। सरिया, धन्यवाद। बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, लेकिन गेंद उस तरह से नहीं आई जहां बल्ले पर आनी चाहिए थी, लेकिन 1 रन लेने से नहीं रोक पाए। यह गेंद आएगी सीमा रेखा की तरफ, लेकिन वहां शतरक्षक तैनात थे फाइन लेग की दिशा में, केवल 1 रन। वाइड का इशारा आ रहा है। बड़ा स्ट्रोक काफी देर से लगाना चाहते थे, और यहां गेंद सीधी हाथ में चली गई है, और यहां पहला विकेट मिलता हुआ
बलराज के लिए। मैंने कहा था कि बलराज वन ऑफ द विकेट टेकर पर्सन, गेंदबाज श्रीवत्स कुलकर्णी ने यहां पर शानदार कैच लिया और इसी के साथ में ये पहले विकेट का पतन यहां पर होता हुआ इका लॉयंस का। इसे कहते हैं जले पे नमक छिड़कना। और इन 9 बॉल के साथ में यहां 4 रन भी आए हैं। कुल रन आए हैं 5। जितनी गेंदे उतने ही रन बनाने हैं। 49 रन, 49 गेंदे। और गेंदबाज बलराज, आखिरी गेंद। 9 बॉल को तेज स्ट्रोक लगाया है, गेंद सीमा रेखा की तरफ जा रही। 2 रन यहां पर ले लेंगे। केवल 1 रन लिया है विशाल पाराशर, 1 रन बनाकर, जबकि गौरव का स्कोर है 13। चोवीस वर 1 आणि 2 षटकांचा खेळ संपलाय। श्रीवत्स येतोय गोलंदाजी करण्याकरता। श्रीवत्सकडनं नेहमीच अपेक्षा राहिल्या आहेत आणि त्या अपेक्षा तो पूर्ण करताना दिसतो प्रत्येक वेळेस। मिड विकेटच्या दिशेला जाणारा हा चेंडू 1 धाव देऊन जातोय। पाराशर आणि दोघांमधले 4 चेंडूत 8 धावांची पार्टनरशिप उभारताना दिसत आहेत दोन्ही जण। पाराशर मात्र एका चेंडूत केवळ 1 धाव काढून खेळत आहेत आणि आता सूत्र त्यांच्या हाती। आपल्या संघाचे फ्रँचायझी ऑनर आहेत आणि त्यांना आशा आहे की आपला संघ या ठिकाणी विजय मिळवेल निश्चितच। चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेला आणि पाराशरांच्या खात्यावर 1 धाव जमा होते। ही 1 धाव संघाची धावसंख्या 26 करताना दिसते। चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, पण मात्र श्रीवत्सला मारणं एवढं सोपं नाहीये। बॅकफुटला जाऊन श्रीवत्सने जो चेंडू टाकलेला होता त्याला उत्तम पद्धतीने प्रतिसाद दिला फलंदाजांनी
आणि एकेरी धाव या ठिकाणी येताना दिसते. 26 लॉस ऑफ 1 विकेट. आणि फलंदाजी करणारा संघ मात्र आज विजय मिळवेल अशी अपेक्षा आहे. फंबल झालं, चूक झाली, पण मात्र केवळ एक धाव या ठिकाणी मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या अजून पुढे जाते 27. आणि आपल्या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन तयार होत आहेत श्रीवत्स कुलकर्णी. त्यांनी या ठिकाणी केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. चांगला फटका, पुन्हा केवळ एका धावेवर समाधान आणि 3 षटकाच्या समाप्तीवर एकूण धावसंख्या होते 28, एक गडी बाद. बोलू द्या त्यांना बोलू द्या. 28 वर 1 प्रफुल्ल नागापूरकर येत आहेत गोलंदाजी करण्याकरता. ते तुमचेच माणसं आहेत. सर इलेक्ट्रिशियन असेल तर कृपया आपण हे जे लाईट चालू आहेत कृपया त्यांना बंद करा. दिवसा विद्युत प्रवाह सुरू आहे आणि ते चांगलं नाही आहे. इलेक्ट्रिशियन जर आपण या ठिकाणी असाल तर कृपया आपण लाईट बंद करा. एक्केचाळीस चेंडू 43 धावा करायच्या आहेत. प्रफुल्ल हवेत चेंडू, कुठलं नुकसान नाही, पण मात्र बेनिफिट फलंदाजी करणाऱ्या संघाला 1 धाव. विशाल पाराशरांच्या 4 धावा आहेत 4 चेंडूत. 100च्या स्ट्राईक रन रेटने धावा जमा करतायत आपल्या संघाकरता. आज उत्तम फलंदाजी करताना दिसत आहेत. गोलंदाजीमध्ये सुद्धा त्यांनी चुणूक दाखवली. प्रफुल्ल फुलटॉस करायचा प्रयत्न केला. भारी फटका, ताकद कमी पडली, पण मात्र सरळ शतरक्षकाच्या दिशेने खेळला. त्याच्या पुढ्यात आलेला चेंडू त्यांनी उचलला आणि परत केला. हवेत नो मॅन्स लँड. 2 धावा मिळतील कदाचित, पण एकच. पाराशरांची पावलं थोडी धीमी गतीने येत होती. वेळेच्या आत सामना संपेल अशी अपेक्षा आहे. त्यांनी प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि कदाचित या 4 धावांनी विजय थोडा जवळ ओढून आणताना दिसत आहेत. आणि विशाल पाराशर यांच्या फळीतनं आलेला हा पहिला चौका. चेंडू शिल्लक 37 धावा पाहिजेत, केवळ 36.
पूर्णपणे बीट झालेत आणि याबरोबर 4 षटकांचा खेळ संपतोय. 36 वर केवळ एक गडी बाद. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. चल जरा सारी दुनिया ही बघू ना कधी पाहिले ते नजारे बघू. स्वप्नांची पूर्तता स्मिता हॉलिडेज सोबत. अनुभवांची पूर्णता स्मिता हॉलिडेज सोबत. 36 वर एक 5व्या षटकाला प्रारंभ आणि बलराजच्या हातात चेंडू सोपवलाय. बलराज समोरच्या एंडनं गोलंदाजी करण्याकरता तयार. फटकेबाजी करताना दिसत आहेत ते गौरव. आणि इथे मात्र चांगला प्रयत्न होता फटकेबाजीचा. चेंडू फळीवर आला नाही. बाकी काम रक्षकांनी केलं. बाहेर जाणार चेंडू, त्याचा पिछा केला. बलराज अगदी तोलून मापून गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पण मात्र बलराजला फटका मारणं एवढं सोपं नाहीये. बाराशर आपल्या डबल डिजिटमध्ये जाण्याकरता त्यांना एक धाव पाहिजे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू, पण मात्र त्याच्यावर पाहिजे तसा प्रहार नाही बसला आणि केवळ एक धाव. पण इथे मात्र आपल्याला बघायला मिळतंय यस, पराशर डबल डिजिटमध्ये 10 धावा. प्रयत्न होता त्यांना आउट करण्याचा, पण यष्टिरक्षकाचा प्रयत्न असफल. कडाक आणि त्याने रिलॅक्समध्ये चेंडू आपल्या ताब्यात घेतला, कवेत घेतला आणि याबरोबर 5 षटकांचा खेळ संपतो. तेव्हा 39 धावा, एक गडी बाद. चेंडू शिल्लक 30 धावा पाहिजेत. 30 मध्ये 33 धावा पाहिजेत. श्रीनिवास कुलकर्णी गोलंदाजी करण्याकरता येत आहेत. श्रीनिवासचं हे पहिलं षटक आहे या सामन्यातलं आणि गौरव मात्र आज उत्तम खेळ करताना दिसतोय. त्याच्या एकूण धावा 19, 2 चौकाराच्या साह्यानं. आपल्याला मी आत्ताच सांगितलं की चेंडू शिल्लक 30 धावा पाहिजे. 33.
यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही कर्णधारांना विनंती, कृपया आपण तयार राहावं. लगेचच या ठिकाणी टॉस घेतला जाईल. पेनल्टी बॉक्स, पेनल्टी टायगर्स आणि ब्रह्मयुग दोन्ही कर्णधार कृपया आम्हाला कोऑपरेट करतील. एक 2 मिनिटं. पाराशर मैदानावर आहेत, पण मात्र फटकेबाजी त्यांच्याकडनं थोडी होताना दिसत नाही आहे. 9 चेंडूत 10 धावा आहेत त्यांच्या. खरं तर दोन्हीही फलंदाजांनी जेवढ्या चेंडू तेवढ्याच धावा आपापल्या खात्यावर जमा केल्यात आणि 6वं षटक चाललेलं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, केवळ 1 धाव. पाराशरांना धावणं थोडं मुश्किल वाटतंय आणि त्याचा परिणाम जर असा झाला की ते धावबाद झालेले आहेत. ज्यावेळेस संघाची धावसंख्या 40 आणि दुसरा गडी बाद होतोय पाराशरांच्या स्वरूपात. हॅलो, 1 मिनिट. 6 षटकांच्या समाप्तीवर एकूण धावसंख्या 45. एक मिनिट. 24 चेंडूत 27 धावा पाहिजे जिंकण्याकरता.
आणि इथे मात्र दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. कोण जिंकेल सांगता येत नाही. गौरव मात्र आज 22 चेंडूत 24 धावा काढून खेळतोय. आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन जाताना दिसतोय तो गौरव. भूषण कुलकर्णीला अजून आपलं खातं उघडणं बाकी आहे. 7व्या षटकाला प्रारंभ. 24 चेंडूत धावा पाहिजेत 27. वाईड. भरकटलेला चेंडू थोडासा थ्रो योग्य पद्धतीने गेला नाही, अन्यथा या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता होती. असं काही मात्र झालेलं नाहीये. सत्तेचाळीस 2 गडी बाद. अजूनही 8 गडी त्यांच्याकडे शिल्लक आहेत. फटकेबाजी होऊ शकते, पण मात्र संत आणि संयमी खेळ चाललेला. हा वेतन चेंडू ज्यावेळेस डाऊन होईल त्यावेळेस 2 धावा निश्चित मिळतील. आणि पाराशरनंतर दोन्ही अगदी जलद गतीनं धावणारे फलंदाज मैदानावर आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते 49. चेंडू शिल्लक 22. धावा पाहिजे 23. 22 आणि 23 असं कोऑर्डिनेशन आहे. हे शक्य आहे आणि अशक्यही होऊ शकतं. कोण गोलंदाज कोण फलंदाज कधी काय किमया करून जाईल. फुल टॉस. चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक धावतायत सीमारेषा पार 4 धावांकरता. आणि विजय मात्र या ठिकाणी सुखकर होताना दिसतोय. केवळ 19 धावा पाहिजे जिंकण्याकरता. सेवेकर माफ करा. मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि या 4 धावा. क्या बात है. आज फलंदाजीतनं आपल्याला दिसतंय त्यांची एकूण धावसंख्या 36. 4 चौकाराच्या साह्यानं 26 चेंडूंचा त्यांनी वापर केला आणि 19 चेंडूत केवळ 13 धावा पाहिजेत जिंकण्याकरता. जर हा सामना एका लॉयननी जर जिंकला तर निश्चितच त्यांनी बलाढ्य संघाला हरवलं असं सांगितलं जाईल. अठरा मध्ये 12 पाहिजेत.
या ठिकाणी 8व्या षटकाकरता बघूया श्रीवत्स कुलकर्णीला पुन्हा बोलवण्यात आलेले. चांगला चेंडू श्रीवत्सकडे किमया आहे खेळाचा रुख पलटण्याची आणि कदाचित हा हिस्टॉरिकल विजय साकार करण्याकरता एका लॉयन्स चांगला फटका आणि या किती धावा 4. विजय केवळ 8 धावांपासून दूर. विजय केवळ 8 धावा दूर आहे. पटकी हुई गेंद, वाइड का इशारा आ रहा है यहां पर. काफी ऊंचाई लेकर चली गई थी गेंद. 7 रन चाहिए जीत के लिए. क्लीन बोल्ड. एक चांगली इनिंग या ठिकाणी संपते आणि श्रीवत्स कुलकर्णीने मात्र एक मोठा गडी बाद केलाय. त्यानंतर या ठिकाणी लक्ष अगदी छोटंसं आहे जिंकण्याचं, पण मात्र शेवटच्या षटकामध्ये ज्या पण 8व्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली श्रीवत्सची ती अगदी वाखाणण्यासारखी. नवीन कुणाल जोशी चाललेले आहेत मैदानावर. कुणालनी खातं उघडलं. दोघांच्या खात्यावर 1-1 धाव आणि श्रीवत्सचा शेवटचा चेंडू. त्यात 13 चेंडू धावा पाहिजेत केवळ 6. वाह, क्लासिकल शॉट. चेंडू ते सीमारेषेकडे आणि या 4 धावा. केवळ 2 धावा दूर आहेत विजयापासनं फलंदाजी करणारा संघ. आणि इथे मात्र आलेला हा चौका भूषण कुलकर्णींचा खूप काही सांगून जातोय. जर तुम्ही आता नाही घेतलं तर तुम्हाला 90 षटक कंपल्सरी असतं आणि म्हणून त्यांनी पॉवर ओव्हरचा या ठिकाणी उपयोग करून घेतला. कदाचित वाईड वगैरे जर नाही आलेत, नो नाही आला तर हा विजय थोडासा डिफिकल्ट करण्याचा प्रयत्न करतील. पण मात्र विजय उंबरठ्यावर आहे तो एका लॉयनच्या. खोलवर टाकलेला चेंडू. मंदार कुलकर्णी पहिलं षटक आहे त्यांचं. मध्यम गतीचा मारा करतात. कडाक
आणि चेंडू किती धावांकरता जातोय बघूया. केवळ एकच धाव. इक्वल झालेला आहे स्कोर. अजिंक्य संघाला हरवण्याचा पराक्रम करताना दिसतोय फलंदाजी करणारा संघ. अपील होते. नऊ चेंडूंमध्ये एक धाव पाहिजे केवळ. वाईट आणि हा सामना त्यांनी जिंकलाय. अभिनंदन. कृपया दोन्ही कर्णधार आम्हाला सहकार्य करा. टीम सिलेक्ट करून द्या सर.